बोली नर्मदा मैया की जय हो। हे 5 आहेत ना, नाशिकचे आहेत बघा, नरमध्ये. बरं, किती तुमचं किती जण होता तुम्ही? आम्ही सगळे 10 जण. त्यातल्या आता 5 आणि 2 पाठीमागे 2-3 लेडीज आहे ना. हा, ती ते टक्कल केलेले का? ते टक्कल का केलं त्यांनी? काढली, मग सगळ्यांनी काढले, काही बायांनी मग घेतली. बर 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 बरं, काय कसं काय नर्मदेला यायचं कसं काय झालं? सरपंचाला काय अचानक ठरलं, हा, चला. कोण तुमचं मोरख्या कोण होता? चला, कसं वाटलं परिक्रमेत? एकदम भारी वाटत. काय वाटलं भारी? एकदम म्हणजे दिसायला बघायला बी एकदम भारी. आणखी भारी भारी. आणखी एक आनंद काय आनंद वाटला? आनंद खूप मोठा आहे, हा, खूप मोठा आहे आनंद. काय आनंद काय नाही? जे आपल्याला समजा आपली इच्छा उत्पन्न झाली हा, ती एखाद्या किलोमीटरच्या आसपास पुन्हा ती व्यक्त होऊन बरोबर आहे. त्यांचा काय अनुभव आहे त्यांचा पलीकडं? हा, काय तुमचं काय मत आहे? सांगा की आता तुम्ही. काय काय आपल्याला आता बर, तुम्ही कसं काय चेंज केलं? हो हो हो, मग ते तुम्हाला तिकडून बोलवून घेतलं? बर, काय अनुभव आला नर्मदा? मैयानी बोलवलं होतं? नाही नाही, 10 वर्षापूर्वी तुम्हाला नर्मदा हा शब्द सुद्धा कानावर पडला नव्हता. पडला होता का? म्हणजे आता पुढच्या वर्षी तुमच्या तिकडची येणार, तुम्ही सांगणार नर्मदा परिक्रमेला जा. तुम्ही कुठले? हा, चांदवड, चांदुरी, निफाड. बरं, निफाडचे आहेत ते तिकडचे. परिक्रमा का करते तू? आता एक साधा प्रश्न आहे, परिक्रमा का करायची? नर्मदा परिक्रमा का करायची? काय परिक्रमेबद्दल माहिती आहे का? जेव्हा अनुभव येईल तेव्हा बघता येईल. परिक्रमा म्हणजे हा काय विषय, हा काहीच माहित नव्हतं. जेव्हा जेव्हा आपण चालत आलो अनुभवात येते गेलो. मग तेच तर म्हणतोय की नर्मदा परिक्रमा का करायची हे माहीत नसल्यामुळे, म्हणजे अजिबातच माहित नाही. मी लय लोकांना विचारलं, नाशिकच्या तर कुणालाच काय माहित नाही. खरंय खरंय. मग परिक्रमेला कशाला यायचं असं माझं फार मोठं महत्वाचा प्रश्न आहे. कशासाठी? तुम्ही आता किती गर्दी पाहिली असं? किती गर्दी? 200, 300, 400 माणूस एका आश्रमात. लग्नाला असतात का? लग्नाला आपल्या इकडं एवढी लोक लग्नात तरी असतात का? आणि काय परिस्थितीमध्ये आश्रमवाल्यांचे काय हाल चालले तुम्ही पाहिले? भरपूर हाल सगळं बदललं. म्हणजे बदललं म्हणजे जेवण तयार होतंय 100 लोकांचं किंवा 150चं, आणि येतात एकदम 500 लोक. बऱ्याच ठिकाणी 12 वाजता डायरेक्ट आश्रमात घुसल्यावरती थव्याने. कसं काय वाटतं परिक्रमेतनं? ही मोरकी आमची नर्मदे हर महाराज. तुम्हाला कोणी ही सुबुद्धी दिली सगळ्यांना परिक्रमा गाडवायची? सुबुद्धी आम्ही गाडीने केली होती एकदा. हा, त्यावेळेला पाहिलं हे असं चालत्या बघा हे करून. बाबा, नर्मदा परिक्रमा म्हणजे काय सांगा तुम्ही? नर्मदा परिक्रमा म्हणजे आता ते असं सहज सांगून नाही, सांगा, सहज सांगा, 2 शब्दात सांगा. काय लई सांगायची गरज नाही. परिक्रमा का करायची आणि परिक्रमा म्हणजे काय? तुम्ही आता एवढ्या लोकांना घेऊनच आलाय. पुण्याचे. नर्मदा माता म्हणजे शंकराची कन्या. हा, दुसरी आपली गोदावरी, हा, ती त्र्यंबकेश्वरून. हा. नाही, परिक्रमा काय करायची? ती एवढे गोदावरीची परिक्रमा करतात, पण ती होत नाही. का होत नाही ते तुम्हाला मी नंतर सांगतो. हा, आता सांगा, नर्मदा परिक्रमा का करायची? मग आता तुम्ही या 10 लोकांना घेऊन आला, परिक्रमा काय करायची सांगा आता मी आता. बस बस बस. तर महाराष्ट्रातल्या लोकांनी परिक्रमेची जी गरिमा असते, नर्मदा परिक्रमा का करायची त्याच्या मागचा उद्देशच माहीत नाही. परिक्रमा का करायची? तर त्याच्यामुळे काय झालंय, तुमची सगळ्यांची पळापळ सुरू झालेली आहे. तुम्ही 30, 35, 40 आतमध्ये काय अंतर कापायला कमी नाही. तुमची दाढी, अहो तुमची दाढी बघा ना, ऐका ना, तुम्हाला आजच्याला 22-25 दिवस, 25च्या मला 55 का 57 दिवस झालेत. मी पण ओंकारेश्वरून निघाले. तुम्हीच बघा, तुम्ही तीर्थक्षेत्राला कुठल्या गेला? मला तुम्ही आता 2-4 नावं सांगून द्या मला. आम्ही एकही सोडलं नाही. मीच ते म्हणतोय की एकही केलं नाही, तुम्ही म्हणता एकही सोडलं नाही. म्हणजे तुम्ही तीर्थक्षेत्राला गेला असता,
ज्या मंदिरांच्या ठिकाणी. आमच्याकडून तर आहे ना, तर तुमची दाढी एवढी नक्की वाढली असतील, तुम्हाला तेवढे दिवस लागले असते. प्रत्येक ठिकाणचं काहीतरी महत्व आहे. आहे ना. आता तुम्ही सुद्धा इथं आतमध्ये गेला नाही, अरे बापरे. कुठल्या आश्रमला, इथं मागं अप्सरेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं तुम्ही गेलेला नाही. मी तुम्हाला सरळ सांगतो, तुम्ही जवळजवळ सकाळी 5:30 पावणे 6ला निघालाय. आणि मग कुठल्या गावातून? पावणे 6ला निघालाय. कुठल्या गावातून आले तुम्ही? तिथं लय गर्दी होती, तिथून चालाय ना. आश्रम फुल होता. मग आता तिथून हा त्या गावातून आलाय. म्हणजे तुम्ही लय लवकर निघालाय. तिथून इथे यायला 3 तास 3.5 तास लागतात. पावणे 6ला निघालाय. आणि मध्ये अप्सरेश्वर महादेव होता, त्यात तिथं तुम्ही गेलाच नाही अजिबात. त्याच्याही पुढं नागेश्वर होतं, त्याच्या पुढं नागेश्वर तीर्थ आहे. तिथून आम्ही अप्सरेश्वरला आलो आणि अप्सरेश्वरून इथं आलो. बरं का? म्हणजे आत्ता इथल्या इथं तुमची 2 तीर्थ सुटली, अप्सरेश्वर आणि नागेश्वर. कसं काय करायचं? नाही, कुठलं जमलंच नाही, जमणारही नाही जमायचं. ही तर मागं 2 सुटली, लांबची तर मी सोडूनच दिली. मी तुमची आतापर्यंत 200 तीर्थ सुटले. किती? 200. नर्मदेच्या किनाऱ्याला 2-2, 5-5 किलोमीटरवरती तीर्थ आहेत आणि सगळी शंकराची मंदिरं आहेत. हिथल्या इथं तुमची 2 सुटल्यात. इथून मागचा अप्सरेश्वर आणि त्याच्या मागचं नागेश्वर. मार्ग आता जो झाला त्या मार्ग आपशेश्वर सुटलं मान्य नाही, आणि त्याच्या आधीच नागेश्वर पण सुटलेले. नागेश्वरला मी मुक्काम करून आलोय आज. काल रात्री नागेश्वरला मुक्काम होता माझा. हायवे ना, हायवे नाही, हायवेतून आतमध्ये वळाला तुम्ही, तिथंच लगेच एक मंदिर आहे, ते नागेश्वर आहे, तिथं नाही गेला. आणि त्याच्या पुढं अप्सरेश्वर तिथून आतमध्ये होतं, तिथं पण नाही गेला. सर, मला काय म्हणायचे, परिक्रमेबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे परिक्रमेत गर्दी झाली का नाही गर्दी? आणि त्याच्यामुळं काय झालं माहिती का, की सगळ्यांची चाव बडबड फोनवरती रात्रभर 10-10:30 पर्यंत मोबाईल चालू झालेले इथं. ते सकाळी लवकर उठायचं 3लाच आणि 3लाच पुढं पडायचं. म्हणजे नर्मदेचा जो मेन उद्देश तो राहिला बाजूला. मी अशासाठी म्हणतो की आता तुम्ही परिक्रमेला आला, तुम्ही परिक्रमा काय करायची मला सांगा. मला आजपर्यंत कोणी सांगितलं? तीर्थ जे आहे नर्मदे किनारी आश्रम आहे, तीर्थ आहे, तिथं दर्शन झालं पाहिजे, थांबलं पाहिजे, गेलं पाहिजे, तर नर्मदा परिक्रमा करण्यात मत. नर्मदा परिक्रमा पळायला काय अर्थ नाही ना. नर्मदा परिक्रमेचा मूळ उद्देश वैराग्याची प्राप्ती. साधू वगैरे ही काही परिक्रमाची भूमी नाहीये, ही तपोभूमी आहे. इथं तप करायची, इथं सगळ्यांनी तप केलेले. बरं, दुसरी गोष्ट, गोदावरीची पण परिक्रमा होते. त्र्यंबकेश्वरला मी साध्या गोष्टी काय सांगतो माहिती आहे का, की 12 मधली 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. किती? 5 आहेत. हिचं वैशिष्ट्य वैराग्य, हिचं समृद्धी. ऐका ना, समृद्धी. आता तिकडं तुम्ही समृद्धी म्हणताय, इकडं वैराग्य म्हणताय. आणि गोदावरीच्या काठाला अन्नक्षेत्र नाहीत म्हणून परिक्रमा होत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. नाहीये. तुम्ही आता गेल्यावरती तुम्ही कुठे असा, तुम्ही तिकडे एक अन्नक्षेत्र चालू करून दाखवा मला. मी अन्नक्षेत्राची का गोष्ट करतो, इकडे अन्नक्षेत्र आहेत म्हणून म्हणतो. दुसरी गोष्ट, तुमच्या 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्र्यंबकेश्वरला अन्नक्षेत्र नाही. गजानन महाराजचं सोडून दे, त्याचा काय संबंध नाही आपल्याशी. भीमाशंकरला नाही, घृष्णेश्वरला नाही, बरळी वैजनाथला नाहीत, औंढनाथला नाही, वणीला नाहीये, कोल्हापूरला पण नाही, तुळजापूरला नाही, पंढरपूरला नाही, आळंदीमध्ये नाहीये. अन्नक्षेत्र नाही. कुठे अन्नक्षेत्र? मी रात्री एक नाशिकचा भेटला, म्हणलं करा की तिकडे जाऊन. त्याने हात जोडले, म्हणलं माणसं वाट्यावर बसून देत नाहीत. कोल्हापूरला आता देवीचं चालू केलं अन्नक्षेत्र. एक टाइम आहे सकाळचं, ते पण एक टाइम केलेलं आहे त्यांनी सकाळचं. मी पुण्यातला आहे. परिक्रमेचं मी अशासाठी म्हणत होतो की परिक्रमेमध्ये आत्ता मला फोन आलाय शुलपाणीमधून, सगळ्या आश्रमातलं अन्नधान्य संपलेलं आहे. 200 लोक जे होते 300 शुलपाणीमध्ये. मला त्या माणसाने सांगितलं की महाराज काही करा आणि कुणाला तरी फोन करून शनी पाठवाय सांगा की तांदूळ संपले, डाळ संपली, तेल. 200 लोकांना 300 लोकांना कुठून तुम्ही, त्यांची अवस्था तुम्ही पाहिली असेल. काय अवस्था होती हो शुलपाणीची? त्यांच्या पोरांच्या अंगावर कपडे आहेत का? त्यांची पोट दिसतात का? पोट त्यांचं दिसा ना. हां, त्यांच्या घराला लाकूड आहे का, काय फाटा आहे का, काय आहे का, कसं? हां, बघा परत सांगा काय म्हणले तुम्ही? पाणीच्या मागं म्हणजे पुढं होतो आम्ही थोडा आलो. पण ती पोरं अन्न म्हणजे जेवायला मागत होती, तरी त्यांना दिलं नाही. आधी परिक्रमा वाशायला जेव घातलं, मग त्यांना दिलं. नर्मदे हार हे का सांगतो माहिती आहे का?
बोली नर्मदा मैया की जय हो। हर गहरी नर्मदान गहरो पाणी